सर्वप्रथम या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. कारण भारतीय स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले स्वातंत्र्य नाही आहे. स्टेटस ठेवून स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. सिग्नल सोडून स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. तर यासाठी बऱ्याच लोकांच्या घराची राख रांगोळी झाली आहे. तेव्हा कुठं भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणून या भारताचा अभिमान आणि स्वाभिमान राखणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे मित्रांनो. कारण या ब्रिटिशांचा इंडियन जॅक खाली 15 ऑगस्ट 1947ला खाली ठेवला आणि नंतर आपला भारतीय झेंडा हा वर फडकवला. तर याचा आपण प्रत्येक भारतीयाला याचा उहापोह करून प्रत्येक भारतीयाला या भारतीय स्वातंत्र्याची माहिती देऊन भारत स्वातंत्र्य कशा पद्धतीनं झाला, भारत स्वातंत्र्य होण्यासाठी किती माणसांनी समाजाची आपल्या घरादाराची राखरांगोळी केली, तर याचं गांभीर्य आपण लहान मुलांनासुद्धा सांगितलं पाहिजे, समाजातील प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे. कारण स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही आणि हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्याचं काम तुमचं माझं नाही तर पूर्ण भारतीय व्यक्तींचं आहे. आणि या जवळजवळ भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर या भारताला संविधान मिळालं. तोपर्यंत ब्रिटिशांच्याच कायद्यानुसार भारताचा राज्यकारभार चालत होता. परंतु 2.5 वर्षानंतर भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेनुसारच पूर्ण भारताचा कारभार चालतो. म्हणून आपण सर्वांनी या भारताच्या स्वातंत्र्याचंच नव्हे तर या भारताचं रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून या प्रत्येक भारतीयांनी या भारताचं जे आपल्या घरादाराची राखरांगोळी केली त्यांचं स्मरण करणं आणि खुदिराम बोस असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील तर यांनी स्वतःच्या अंगाखांद्यावर गोळ्या झेलून या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. म्हणून हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी निवळ म्हणजे नाचगाणे असतील, कुठं फोटोशूटिंग असेल, कुठं झेंडा सोडणं असेल तर नव्हे तर हा इतिहास समाजातल्या थरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला तुमच्या पुढ्यामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे की भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही तर याच्यामध्ये अनेक आहुती बलिदान झालेले आहेत. तर याच्यासाठी काही फार एक कवी सुंदर म्हणतो बा, कहीं नोटों के लिए मर गए, कहीं वोटों के लिए मर गए, कहीं नोटों के लिए मर गए, कहीं वोटों के लिए मर गए, होते भगत सिंग जिंदा तो सुखदेव से कहते थे की हम किस कमीनों के लिए मर गए. म्हणून आपण सर्वांनी या भारताचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी या भारताला कसल्याही प्रकारचा कुणाची वाकडी नजर नाही झाली पाहिजे अशासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सर्वांना या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.